शेतकरी मित्रांनो, जय शिवराय। मी आपला शेतकरी मित्र कृष्णदेव जाधव आपल्या मानदेशी बागायतदार या चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो। तर आज मी बाटकी तालुका मान जिल्हा सातारा या गावी आमचे पाहुणे श्री दत्तात्रय शंकर शिर्के यांच्या एका ठिकाणी आहे, बोरच्या ठिकाणी आहे। तर आपण पाहू शकताय ही समोर जे आपले जे बोर्स असतात, या बोरमध्ये जे आपण सबमर्सिबल ज्या मोटर्स टाकतो, ह्या मोटर्स अडकण्याचं प्रमाण असतं। बऱ्याच वेळेस वायर तुटते, मोटर अडकते। तर अशा वेळेस ह्या ज्या मोटरी आहेत, ह्या मोटरी काढण्यासाठी, बाहेर काढण्यासाठी आणि पुन्हा आतमध्ये टाकण्यासाठी हे अतिशय जिकरीचे काम असते मित्रांनो। तर आता अशा ठिकाणी मनुष्यबळ हे अत्यंत जास्त प्रमाणामध्ये लागते, कारण काही 300 फूट खोलीच्या मोटरी असतात, काही 500 फूट असतात, काही 800 फुटापर्यंत 1000 फुटापर्यंत सुद्धा मोटरी असतात। तर आता सध्या मी ह्या ठिकाणी जाते वेळेस एक बघा, आपल्या होतकरी तरुणांनी ह्या महिंद्रा जीपवरती हे अत्यंत इंजिनिअरिंगचं बघा काय अत्यंत भयंकर असं जुगाड बनवलेलं आहे। थोडक्यामध्ये की जे आपल्याला मनुष्यबळ वगैरे लागते, ह्या मनुष्यबळाचं संपूर्ण काम जे आहे क्रेनसारखं यांनी एक जुगाड बनवलेलं आहे बघा। जवळजवळ 20 फूट उंचीचं क्रेन बनवलेलं आहे। तर हे पहा मित्रांनो, या ठिकाणी आता सध्या जे आहे हे त्यांनी गाडी चालू केलेली आहे आणि या ठिकाणी जो आहे तो गिअरबॉक्स बसवलेला आहे। ही मोठ्या प्रकारची चेन आहे, इकडे गिअरबॉक्स आहे आणि आपण बघू शकताय अत्यंत उत्तम प्रकारे जे हे त्यांनी जुगाड जे बनवलेलं आहे आपल्याला दाखवतो की कशा प्रकारे हे मोटर जे आहे, सध्या ही मोटर जे आहे हे आतमध्ये सोडण्याचं काम चालू आहे। तर मित्रांनो, ऋषिकेश खाडे म्हणून हिंगणी तालुका मान जिल्हा सातारा या गावी हे जुगाड बनवलेलं आहे। तर आपण ह्यांची जी देशी जुगाड आहे बघा, इंजिनिअरिंगचा अत्यंत उत्तम नमुना आहे। मनुष्यबळ आता ह्या ठिकाणी एक 15-20 माणसं तरी लागतील ही मोटर हाताने वर काढण्यासाठी किंवा खाली सोडण्यासाठी। ही पाईप जी आपण बघताय ही जवळजवळ 800 फूट लांब पाईप आहे, पाईप धरण्यासाठी। तर आपण थोडक्यामध्ये ह्यांना विचारूया की हे कसं काय कार्य करतं। नमस्कार, आपलं नाव सांगा आणि हे जुगाड कशा प्रकारे काम करतं, हे इंजिनिअरिंग तेवढं सांगा। ऋषिकेश प्रकाश खाडे, राहणार हिंगणी। हां, हे म्हणजे इलेक्ट्रिक मोटरवर पण चालतं, गाडी इंजिनवरती पण। इंजिनवर आपण जो तो गिअरबॉक्स बसवलाय तो कुठल्या गाडीचा आहे? तो 10 टायर ट्रकचा आहे, डंपर ट्रकचा आहे, डंपरचा तो पुढे बसवलाय तो। अच्छा, मग आता हे जे आपण हे 20 फूट अवजार जे आहे, ही जे आहे ह्या इथून ते म्हणजे ताण देऊन असं ह्यामधून मोटर सोडता ना आपण आतमध्ये? हे असं त्यामध्ये गोट्याची साधी लाईन असेल, सबमर्सिबल मोटरची अडकलेली वगैरे सगळी। अच्छा अच्छा अच्छा, तर धन्यवाद। तर आपण आता बघू शकताय, आता हे म्हणजे खाली सोडण्याचं काम चालू आहे। हे बघा, तर इकडे बघा मित्रांनो, आता ह्यांनी जे आहे इकडे लॉक करून आता हा जो त्यांनी ताण जो दिलेला आहे ते हा ताण ते रिलीज करणार। आणि आपलं म्हणजे ह्याची म्हणजे काय सिस्टीम, म्हणजे किती पैसे घेता किंवा एखादी मोटर सोडण्यासाठी किंवा काय? त्याच्यामध्ये फक्त मोकळी गाड घाला तर 3,500-4,000 पर्यंत होतं, लांब असं तर अंतर त्याचं वाढतं तरी। अच्छा, मग किती फुटापर्यंत? ते त्याचं काय ना लमसम 550, 600, 700 700 फुटापर्यंत 3,500 रुपये। तर आपल्या शेतकरी मित्रांना आपला संपर्क नंबर तेवढा सांगा, म्हणजे कोणाला जर लागत असेल, गरज असेल तर आपल्याला संपर्क करतो। वडीलला सांगतो, वडील असतात इकडं अच्छा कॉलेजला, 91 45 75 99 39। ओके ओके, धन्यवाद। तर शेतकरी मित्रांनो पहा, अत्यंत फायद्याचं जुगाड आहे। तर आपल्याला सुद्धा आवश्यकता लागल्यास तर जो संपर्क नंबर आपल्याला दिलेला आहे तर आपण ह्यांच्याशी संपर्क करू शकता आणि आपली जी बोरची वगैरे जी कामं आहेत ते आपण सहज अशक्य आपण करू शकतो।
तर असेच माहितीदार व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मानदेशी बागायतदार या चॅनेलला लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि आपला चॅनेल सबस्क्राईब करा. धन्यवाद.